स्वागत आहे भाग 2 मध्ये। भाग 1 मध्ये आपण पाहिले की ग्रह हे केवळ आकाशातील तारे नसून ते ब्रह्मदेवाने स्थापित केलेले कालचक्राचे व्यवस्थापक आहेत। त्यांनीच तुमच्या जीवनातील संतुलन आणि द्वैत निश्चित केले आहे। आता आपण तुमच्या भाग्य, संपत्ती, प्रेम आणि कर्म यावर थेट राज्य करणाऱ्या 5 शक्तिशाली ग्रहांकडे वळूया। शनिदेव आणि राहू केतू यांचे रहस्यमय कार्य समजून घ्या। ग्रहांचे विश्लेषण। 1. गुरु। गुरु हा सर्वात शुभ ग्रह आहे। ज्ञान, भाग्य, समृद्धी आणि विवाह नियंत्रित करतो। गुरु कमजोर असल्यास तुम्हाला दुर्दैव, सततचे कर्ज आणि जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये मोठा विलंब होतो। 2. शुक्र। शुक्र प्रेम, संबंध, कला आणि जीवनातील सर्व भौतिक सुख नियंत्रित करतो। संघर्ष करणारा शुक्र म्हणजे विस्कळीत नातेसंबंध, आनंदाची कमतरता आणि भौतिक आरामाचा अभाव। अशा महत्त्वाच्या ज्ञानापासून वंचित राहू नका। लगेच सबस्क्राइब करून बेल आयकॉन ऑन करा। 3. शनी। शनी न्याय, शिस्त आणि कठोर परिश्रमाचे फळ देतो। तो तुम्हाला जबाबदारी शिकवतो। शनीच्या प्रभावामुळे कामात विलंब, मोठे अडथळे आणि दीर्घकालीन आजार जाणवू शकतात। 4. राहू। राहू माया, भौतिकवाद आणि अचानक यश देतो। तो महत्त्वाकांक्षा वाढवतो। राहूमुळे तीव्र इच्छा, व्यसन आणि कधीही न पूर्ण होणारी अतृप्ती निर्माण होऊ शकते। 5. केतू। केतू अध्यात्म, गूढ ज्ञान आणि आत्मिक स्वातंत्र्य दर्शवतो। केतूच्या असंतुलनामुळे जीवनात अचानक नुकसान, अनावश्यक अलिप्तता आणि आंतरिक गोंधळ वाढू शकतो। तर हे आहेत तुमच्या नशिबावर राज्य करणारे सर्व 9 ग्रह। तुम्हाला त्यांचे महत्त्व समजले आहे? ही माहिती केवळ मार्गदर्शन आहे। या ग्रहांशी सुसंवाद साधण्याचा मार्ग तुमच्या स्वतःच्या श्रद्धेवर आणि आंतरिक ज्ञानावर आधारित असतो। तुम्हाला जो उपाय योग्य वाटेल तोच मार्ग तुम्ही निवडा। यापैकी कोणत्या ग्रहामुळे तुम्हाला मोठे आव्हान आले आहे? तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा। लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।